महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। सरकारसमोर कॉकरोच जनता पार्टीच्या 3 मोठ्या मागण्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई, दिल्लीत संसद चलो मोर्चा दरम्यान झालेल्या पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी, आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले FIR मागे घ्यावेत। कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने अखेर काल 24 जुलै रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतली। सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचा समावेश असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने सरकारला पक्षाच्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केलं। बैठकीतून बाहेर पडल्यावर आशुतोष रांका यांनी माध्यमांना सांगितले की ही बैठक 10 मिनिटे चालली। आम्ही सरकारसमोर 3 मागण्या ठेवल्या आहेत। पहिली, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड होणार नाही। दुसरे, आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले FIR मागे घ्यावेत आणि सरकारने विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेण्याचा विचार करावा। तिसरी, मृत नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये 10 दशलक्ष रुपये मिळावेत। शुक्रवारी 24 जुलै कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुख्य प्रवक्ते सौरभ दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका उपस्थित होते। सरकारच्या वतीने जगत प्रकाश नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली। बैठकीत कॉकरोच जनता पार्टींनी परीक्षेतील अनियमितता, नीट 2026 घोटाळा, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबत एक सविस्तर निवेदन सादर केलं। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।